कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, तू कशाला चहा घेऊन आलीस? धनाजीला सांगायचं ना. अगं धनाजीला 50 काम आहेत, त्यात कुठं सांगू? आणि एक सांगू काय, अशी बारीक सारीक कामं केले का नाही तर जरा शरीराची हालचाल होती. बर बर ठीक आहे, घे आमच्या बरोबर चहा घे. घे बस. काय गाई, काय झालं? तब्येत बिब्येत ठीक आहे ना व? हा ठीक आहे तब्येत. मग काय झालं? कसला एवढा विचार करतेस? अधिपतीचा विचार करत होते बघ, त्याच्याकडे बघितलं ना व, लय काळजी वाटते बघ. आम्हाला पण येत आहे. पोराची अशी अवस्था बघवत नाही ग. सुनबाई घरला परत आली पाहिजे. त्यांना कुठं परत यायचंय? तसं असतं ते येवाना आल्या असत्या त्या. पण आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं? ये बाई परत, ये बाई परत म्हणून काय साष्टांग दंडवत घालायचं का काय? हा, एवढ्या कोण मोठ्या लागून गेल्या त्या? घरची लक्ष्मी आहे ती. मग जायचं नव्हतं घर सोडून? आम्ही सांगितलं होतं घर सोडून जायला, पण त्यांना अधिपतींची या घरची काळजी असती तर त्या काय घर सोडून गेल्या नसत्या. रागाच्या भरात गेली ग ती, पण आता तिला बी कळली असेल की तिची चूक. तोच तर प्रॉब्लेम आहे की त्यांचा. चूक झाल्या हे मान्यच करत नाहीत त्या. म्या कशी बरोबर, बाकीचे कसे चुकीचे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करतात त्या. म्हणून तर सारखं आमच्या डोसक्यात जातात त्या. होय, तुला एक सांगू काय? काय? हे बघ, तू बी आता जास्त लावून धरू नकोस. सोड की राग, आणि ती परत येण्यासाठी काय करावं लागेल ते बघ. हे बघाय, आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही केलंय. आता त्यांचा माज उतरतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? अगं पण पोरगी लय चांगली आहे ग. आई, आम्ही तुला मागच्या खेपेला सांगितलं होतं ना व, तू आमची आई आहेस त्यामुळे तुला एक काय ते ठरवायला लागल. आमच्या बाजूनं बोलायचं, आमच्या बाजूलाच राहायचं. हा, पण अधिपतीकडे बघितलं ना व, ते लय वाईट वाटतं बघ. अगं हसत खेळत राहणार पोरग तासन तास तोंड पाडून बसलेलं असतं, बघवत नाही ग ती. त्याला कारणीभूत आम्ही नाही, त्यांची बायको आहे. त्या बायकोला त्यांची काळजी नसेल तर आपण तरी काय करणार? हा, आणि एक आई म्हणून आमच्याच्याने जे होऊ शकल ते आम्ही सगळं करतोय. पण त्यांना ऐकूनच घ्यायचं नसेल तरी आम्ही तर काय करणार? आई, आम्ही समजू शकतोय तुला लई वाईट वाटतंय, कारण तुझी लई माया आहे अधिपतींवर. पण आता एकच सांगतोय, याच्यात काय तू मधी पडू नकस. सुनबाईंना यायचं असेल तर येतील त्या, नाही तर राहतील तिकडच. मी अक्षराला तिच्या बाळासहित स्वीकारायला तयार आहे. काय? तू अक्षराला तिच्या बाळासहित स्वीकारायला तयार आहेस? हो खरंच? हो बाबा, ते मूल माझं नसलं तरी अक्षराचं आहे ना, आणि मी अगदी त्या मुलाला माझ्या मुलासारखंच प्रेम देईन. हो बाबा, मी खरंच तिला स्वीकारायला तयार आहे. आज तयार आहे, 6 महिन्यांनी तयार आहे, 2 वर्षांनी तयार आहे. ती जेव्हा म्हणेल तेव्हा तयार आहे. कारण मला हे पक्क माहिती आहे की अक्षराशिवाय दुसरी कोणतीही मुलगी मला आवडणार नाही. अरे पण मला माहिती आहे तिला हो म्हणायला वेळ लागेल, ती लवकर तयार होणार नाही. पण जेव्हा तिला त्या नात्यातून बाहेर पडायचं असेल तेव्हा मी तयार आहे. कारण ज्या प्रकारची ती माणसं आहेत ना, त्या माणसांमध्ये ती राहिली ना तर तिच्या आयुष्यात फक्त दुःख, स्ट्रेस इतकंच येणार आहे. आणि मला अजिबात नाही वाटत की तिने त्या अडाणी अधिपती बरोबर संसार करावा आणि त्या भुवनेश्वरी मॅडम सोबत तिथे राहावं. तिने लवकरात लवकर तिथून बाहेर पडावं आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करावा. बाबा, ती जे म्हणेल ना तसं मी करेन. मी खरंच खूप पेशंटली तिची वाट बघेन. आणि जर तिची इच्छा नसेल माझ्यासोबत लग्न करायची तर त्या मताचा सुद्धा मी आदर करेन. पण मी आता इथेच राहीन भारतात, कारण मी इथे आलोय फक्त अक्षरासाठी. बाबा प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका माझ्याबद्दल. म्हणजे माझ्या मनात जे असतं ना ते मी बोलतो. माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. अरे तू आधीच आमच्याकडे का नाही आलास? का नाही आधी हे सगळं बोललास?
बाबा तेव्हा खरंच धाडस नाही झालं माझं तुमच्याशी हे सगळं बोलण्याचं. आणि सगळ्या गोष्टी इगोवर आल्या होत्या ना माझ्या. तडकाफडकी निघून गेलो मी अमेरिकेला. अरे तू जर हे आधी सांगितलं असतंस, आम्ही तुझं लग्न अक्षराशी लावून दिलं असतं ना. अक्षराच्या बाबतीत आम्ही चुकलोच नसतो. तिचं लग्न अधिपतींशी लावून दिलंच नसतं. एक निर्णय चुकला ना की किती फरफट होते हे बघतोय आता आम्ही. बाबा एक सांगू, बोल ना. तुम्ही तुमचा चुकलेला निर्णय बदला, मी माझा चुकलेला निर्णय बदलतो. 2 चुकलेल्या निर्णयातून आपण एक बरोबर निर्णय घेऊया. भुवे हं? काय ग कसला विचार करतीयास? नाही काय नाही. नाही कसा? अगं आई आहे मी तुझी, तेवढं कळतं मला. आम्ही बी आईच आहोत की, लेकराचाच विचार करतोय. अजून आले कसे नाहीत अधिपती? अगं येईल ग, काहीतरी काम निघालं असं. नाही काम असल, कामं करतात ते, पण बाकी कशाकडे लक्ष नाही त्यांचं. ना खाण्यापिण्याकडे, कधी येतात कधी जातात, आम्हाला बी काहीच कळत नाही. कसं लक्ष लागणार? अगं बायको नाही घरी, त्यो जिच्यावर जीव ओवाळून टाकतो तीच घरला नाही म्हणल्यावर कसं लक्ष लागणार? म्हणजे आम्ही कोणीच नाही काय? हायच की, पण आईचं स्थान वेगळं, बायकोचं स्थान वेगळं. काय सुनबाईंनी त्यांच्यावर एवढी जादू केली आहे, आम्हाला काही कळना झालं. जादू नाही, अगं प्रेम माहितीये. दोघंही एकमेकावर जीव ओवाळून टाकतात बघ. दोघं नाही, अधिपतीच. अधिपतीने जीव लावलाय. तुला असं का वाटतं? सुनबाईंनी जीव लावला असता तर अशा सोडून गेल्या नसत्या त्या. त्या दिवशी परिस्थिती आणि येळच तशी होती बघ. डोसक्यात राग होता. डोसक्यात राग घालून कुणी काही नातं तोडतं काय? आता मोठे मालक एवढा राग करतात आमचा, आम्ही गेलो काय त्यांना कधी सोडून? प्रेम मिळवायचं असेल तर कवा एखादं पाऊल मागं घ्यावं लागतंय. वाघीण बी शिकार करताना एखादं पाऊल मागं घेतीच की. हाय का आता? अगं प्रेम आणि शिकार यात फरक असतो. या शिकारच करावी लागते आई प्रेमाची, ते असं मागून मिळत नाही. आमच्या अनुभवावरनं सांगतोय. आता आमचं एवढं प्रेम आहे मोठ्या मालकांवर, तेव्हा किती नवण्या केल्या होत्या आम्ही, पदर पसरला होता. काय झालं? मोठे मालक झालं का आमचे? हां, लाथाडलं ना आम्हाला, घरातनं हाकलून दिलं होतं का नाही? जेव्हा आमच्यातली वाघीण जागी झाली म्हणजे काय, मोठ्या मालकांनीच ती जागी केली. अशी डरकाळी फोडली आम्ही. आता आहेत का नाही शेपटी घालून कोपऱ्यात, बघतेस का नाही? आमच्या अनुभवावरूनच सांगतोय, प्रेम मागून मिळत नाही, ते मिळवावं लागतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.